सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारू नये मैत्र से हे ताल सुरांचे मैत्र से हे ताल सुरांचे रसिको, या महाराष्ट्राच्या खजिन्यात एकापेक्षा एक अद्भुत अशा रत्नांचा खजिना दडलेला आहे. उमाशंकर उर्फ बाळ दाते भारतातल्या महाराष्ट्र राज्यातल्या कोकणातल्या आडिवरे या छोट्याशा गावात राहणारे बाळ दाते आणि ते आत्ताच्या घडीचे जगातले एकमेव ऑर्गन निर्माते आहेत. सुरांशी आपलं काहीतरी नातं आहे हे अगदी महाविद्यालयीन वयात आतून जाणवलं होतं आणि या नात्याच्या ओढीतूनच मग एक शोध सुरू झाला. या शोधाचं रूपांतर एका अनामिक ध्यासात झालं, संगीताचा ध्यास. अर्थात केवळ संगीताचा ध्यास घेऊन कसं चालणार होतं, पोटापाण्याचा उद्योगही करावा लागणारच होता. या काळात मग बाळ दाते यांनी काही छोटे मोठे व्यवसाय सुरू केले. दळणवळणाची आधुनिक साधनं त्या काळात आत्ता इतकी प्रगत नव्हती, त्यामुळे ज्येष्ठांचं मार्गदर्शन मिळवणं हे शक्य नव्हतं. कुणाचं तरी शिष्यत्व पत्करून त्यांच्याकडे जाऊन संगीताचं शिक्षण घेणं शक्य नव्हतं. मग काय करायचं? तुम्हाला आश्चर्य वाटेल मंडळी, पण बाळ दातेंनी संगीत मार्गदर्शक पुस्तकं आणि कॅसेट्स ह्यांनाच गुरु मानून एकलव्य साधना सुरू केली. अमेझिंग होतं हे. या प्रामाणिक प्रयत्नांचं फलित म्हणून की काय, पण बाळ दाते आणि आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार झाले. आकाशवाणीचे संगीतकार अवधूत बाम हे स्नेहल भाटकर यांचे शिष्य, तर राजा भाऊ हे पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित रामभाऊ मराठे यांना गुरुस्थानी मानत. आणि पंडित प्रसाद गुळवणे यांच्याकडून बाळ दाते यांना मार्गदर्शन मिळालं. 2001 साली एक संगीत नाटक बाळ दाते यांनी पाहिलं आणि त्यांचं आयुष्य 360 डिग्रीत बदलावं तसं झालं. पुढे संगीताच्या क्षेत्रात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण होणार होती हे कदाचित विधिलिखितच असावं. संगीत नाटक पाहिलं आणि ऑर्गनचे सूर कानावर पडले. गेली 6-7 वर्ष चाललेल्या एका अनामिक शोधाचा प्रवास आता संपला होता. ऑर्गन या वाद्याशी आपले बंध आहेत, किंबहुना रेशीम बंध आहेत, हे बाळ दाते यांना कळलं होतं. ऑर्गन मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले, पण ऑर्गन मिळवणं इतकं सोपं नाही, ते दुर्मिळ आहे हेही लक्षात आलं. भारतात हार्मोनियम बनवणाऱ्या कंपन्या होत्या, पण ऑर्गन बनवणारी एकही कंपनी नव्हती. पण जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. अनेक प्रयोग करून स्वतः ऑर्गन बनवावा असा प्रयत्न सुरू झाला. असंख्य अडचणी आल्या. आर्थिक समस्या तर होत्या, पण राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाकडून संगीत शिक्षकाच्या पदासाठी अत्यंत सन्मानपूर्वक निमंत्रण आल्यानंतर त्याचा आनंदाने स्वीकार केला आणि आपल्या आवडत्या क्षेत्रात नोकरीही सुरू झाली. आर्थिक समस्या थोडी कमी झाली होती. आता फक्त ऑर्गन बनवण्यावर लक्ष द्यायचं होतं आणि प्रचंड धडपडीनंतर वेगवेगळ्या प्रयत्नातून हे स्वप्न साकार झाले. आज आपल्या भारतात बाळ दाते यांचा स्वतःचा ऑर्गन बनवण्याचा कारखाना आहे. ऑर्गन आणि हार्मोनियम वादन क्षेत्रातले दिग्गज डॉक्टर विद्याधर ओक, पंडित तुळशीदास बोरकर, तरुण पिढीचा प्रतिनिधी आदित्य ओक या सगळ्यांनीच बाळ दाते यांच्या ऑर्गनचं कौतुक केलं. मंडळी, परदेशातल्याही काही मंडळींनी बाळ दाते यांच्या या प्रयत्नाचं खूप कौतुक केलं.
महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा गावात राहणाऱ्या तरुणाने केलेला हा प्रवास अद्वितीय आहे. मग पुरस्कारांचीही रांग सुरू झाली. रिगल एज्युकेशन सोसायटी यांच्याकडून कोकण रत्न हा पुरस्कार, बालगंधर्व रसिक मंडळ पुणे यांच्याकडूनही पुरस्कार, सकाळ समूहाकडून आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र हा सन्मान, महासंस्कृती पुणे 2022 यांच्याकडून चेंज मेकर्स हा पुरस्कार, तर G20 2023 दिल्ली इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत आपली कला सादर करण्यासाठी खास निमंत्रण, हे सगळं अविश्वसनीय होतं. ऑर्गनची साथ जसं गाण्याला सुरांची संजीवनी देते, तशीच संगीताची निरंतर साथ बाळ दाते यांची पुढची वाटचाल आनंददायी आणि तेजोमय करत राहू, याच सदिच्छा. पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर, पार्वतीश आदिनमितो, पार्वतीश आदिनमितो, विघ्नवर्गनग भग्न कराया, विघ्नवर्गनग भग्न कराया, विघ्नेश्वर गणपती मगतो, विघ्नेश्वर गणपती मगतो. पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर. कालिदास कविराज रचित है, कालिदास कविराज रचित है, गानी शाकुंतल रचितो, गानी शाकुंतल रचितो, जाणुनिया अवसान नसोनी, जाणुनिया अवसान नसोनी, महत्कृत्य भर श्री घेतो, महत्कृत्य भर श्री घेतो. पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर. ईश्वराचा लेशने जरी, ईश्वराचा लेशने जरी, मूढ यज्ञ शेवटी जातो, मूढ यज्ञ शेवटी जातो. या न्याये बलवत् कवी निजवा, पुष्पी रसिकार्चन करितो. या न्याये बलवत् कवी निजवा, पुष्पी रसिकार्चन करितो. पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर, पार्वतीश आदिनमितो, पार्वतीश आदिनमितो, विघ्नवर्गनग भग्न कराया, विघ्नवर्गनग भग्न कराया, विघ्नेश्वर गणपती मगतो, विघ्नेश्वर गणपती मगतो. पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर. क्या बात है. नमस्कार रसिको, मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत ऑर्गन वादक आणि आजच्या घडीला भारतातील पहिले आणि जगातील एकमेव ऑर्गन या वाद्याचे निर्माते श्री बाळ दाते यांच्याशी. दातेसाहेब, तुमचं आमच्या या मैत्र हे शब्द सुरांचे कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तसंच तुमच्या साथीदारांचेही स्वागत करूया. तबला साथ करणारे
प्रसाद पाध्ये, गायक अजिंक्य पोंक्षे आणि गायिका वेदश्री खाडीलकर ओक. नमस्कार. दातेसाहेब, एक 2 मिनिटांसाठी आपण ऑर्गन किंवा ऑर्गन वादन, ऑर्गन वाद्य जरा बाजूला ठेवूया. मला अगदी खरं सांगायचं, या वाद्याकडे वळण्याच्या आधी किंवा वादनाकडे वळण्याच्या आधी तुम्ही रत्नागिरीमध्ये टाटा स्काय, केबल नेटवर्क किंवा काय म्हणूया इलेक्ट्रिक फिटिंगची कामं किंवा गाड्यांचा व्यवसाय असं काही करत होता? हां, बरोबर आहे. 1993 साली मी 12वी झालो. हां. तोपर्यंत सांगीतिक विश्वाशी किंवा सांगीतिक जगताशी माझा काही संबंध नव्हता. 1993 साली आमच्या महाकाली मंदिरामध्ये एक कार्यक्रम झाला, गोखले बुवा, उदय गोखले यांचा. महाकाली मंदिर म्हणजे अडीवरातलं महाकाली मंदिर प्रसिद्ध आहे. तर तिथे एक कार्यक्रम झाला उदय गोखले यांचा. हां. तर त्या दिवशी असं वाटलं ही आपल्या आत्मिक सुखासाठी ही कला आपल्याला आली पाहिजे आणि तिथून त्याचा ध्यास सुरू झाला आणि ही कला आत्मसात करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यानंतर तेव्हा आमच्याकडे फोन, मोबाईल वगैरे असा काही विषय तेव्हा नव्हता. 93 सालची गोष्ट आहे. त्यानंतर पत्रव्यवहार करून मग गुरुजींनी मार्गदर्शन केले की तू कॅसेट आणि पुस्तकं वाच आणि त्यातून शिकायला सुरुवात कर. असं करून मी 94 साली एक जुनी पेटी आमच्या गावातली एकाकडनं आणून ती पुस्तकं वाचून शिकायला सुरुवात केली. त्यानंतर एक भजन मंडळ स्थापन केलं 1999 साली. त्याच कालखंडात मी उदरनिर्वाह म्हणून एक ट्रॅक्स चालवायचा व्यवसाय करत होतो. तर साधारण तो 99-2000 सालपर्यंत केला. 99 साली मी आकाशवाणी रत्नागिरीची ऑडिशन दिली आमच्या भजनाच्या ग्रुपची. अच्छा. आणि ती ऑडिशन झाल्यानंतर तिथे आमची 8-9 रेकॉर्डिंग झाली माझी. बरं. आणि 2001 साली केबल टी व्हीमधले टाटा स्काय, डिश टी व्ही असं एक नवीन उद्योग सुरू झाला होता, तो पण केला होता. त्यानंतर मग 2005 सालापर्यंत मग इलेक्ट्रिकल आमचा पूर्वी पिढीजात तुमचा व्यवसाय होता, तो पण मी करायचो. इलेक्ट्रिकल मेंटेनन्स वगैरे असा. 2010 साली राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाने नोकरी दिली संगीत शिक्षक म्हणून. अशा प्रकारे हा एक दुसरा प्रवास आपला जीवनाचा. तुम्ही आत्ता म्हणालात की उदय गोखले म्हणजे यांचं तुम्ही वादन ऐकलं का, काय कार्यक्रम ऐकला आणि कुठेतरी असं वाटायला लागलं की आपण संगीताशी काहीतरी किमान तोंड ओळख तरी आपली व्हावी. पण तुम्ही भजनी मंडळ सुरू केलं तर थोडा स्वार्थी हेतू होता का, आपल्याला पेटी पण वाजवायला मिळावी असा काही स्वार्थी? नाही, स्वार्थी हेतू अजिबात नव्हता. भजनी मंडळ स्थापन केल्यानंतर देवळात आपण देवळाची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे तिथे आम्ही जिथे बसतो उठतो जिथे लादी बसवणं पण महत्त्वाचं होतं. त्या भजनाच्या मिळालेल्या पैशातनं आम्ही तो एक सामाजिक उपक्रम असा केलेला होता. अच्छा. त्यानंतर 2002 साली पहिल्यांदा मी संगीत नाटक बघायला गेलो होतो. त्या दिवशी ऑर्गन हे वाद्य पहिल्यांदा माझ्या आयुष्यात. ते कुठे बघितलं? ते देवरुखला बघितलं मी. अच्छा. हां. पण तेव्हा कोण होतं साथीला? म्हणजे साथीला माझे गुरुजी उदय गोखले होते. हां. आणि त्या दिवशी ऑर्गन या वाद्याचे स्वर पहिल्यांदा माझ्या कानावर पडले आणि हार्मोनियमपेक्षा हे काहीतरी वेगळं वाद्य आहे अशाची जाणीव झाली. आणि त्याच्यानंतर तिथून पुढचा प्रवास सुरू झाला. मुळात हार्मोनियम काय किंवा म्हणजे ऑर्गन काय हे भारतीय वाद्य नाहीच आहे, बरोबर? पण मग या वाद्याचा काही इतिहास सांगता येईल का की हे वाद्य पहिल्यांदा म्हणजे कुठल्या देशातून आलं? हां, या वाद्याचं पहिल्यांदा बेसिक संशोधन फ्रान्समध्ये झालं होतं. अच्छा. 1795 साली. बरं. 1700. पण त्यांच्याकडे त्या काळात राजकीय अस्थिरता किंवा असं असल्यामुळे 1820 ते 1835 या कालखंडात अमेरिकेत या वाद्याचं भरपूर संशोधन झालं. आणि अमेरिकेत सुबत्ता चांगली असल्यामुळे किंवा औद्योगिकरण चांगलं असल्यामुळे आणि ह्याच्यासाठी मशिनरी हा विषय सगळ्यात महत्त्वाचा विषय होता. धातुशास्त्राचं ज्ञान असणं पण आवश्यक होतं. अशा 1820 साधारण ते 1835 या काळात अमेरिकेत याच्यावर भरपूर संशोधन झालं आणि चांगल्यात चांगले उत्तम ऑर्गन अमेरिकेत बनायला सुरुवात झाली. बरं. हां. आणि म्हणजे त्यावेळी हे वाद्य अमेरिकेत कुठे वापरलं जायचं असं काही माहिती आहे? कुठे दस्तऐवज असा काही आहे? त्या सगळ्या चर्चमध्ये ऑर्गन वाजवले जायचे प्रार्थनेसाठी. आणि त्यांची साईज पण तेव्हा प्रचंड अवाढव्य होती. भरपूर मोठी साईज असायची. म्हणजे एका खोलीत कीबोर्डवाला, दुसऱ्या खोलीत भाता मारणार माणूस, असे पण प्रकार तिकडे होते. 20-20 फूट पाईप त्याला असायचे वरती. असे चर्च पाईप ऑर्गन त्याला म्हणतात. तर असे अजूनही तिकडे काही म्युझियममध्ये तसे ऑर्गन आहेत. अमेरिकेत साधारण 1820 ते 1950 या कालखंडात जवळपास 1000 ऑर्गन मॅन्युफॅक्चरर होते. अरे बापरे. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी कंपनी म्हणजे 3 की 4 पिढ्या ज्यांनी चालवल्या नाही तो ST कंपनी होती. जेकॉब ST नाचा फाउंडर त्यांचा मेंबर होता. त्याने जवळपास त्या एका कंपनीने 5 लाख ऑर्गन बनवले. बापरे. तर असा म्हणजे त्या काळी जगभरात या वाद्याला एवढी मागणी होती? होती, नक्की होती. भारतात सुद्धा जे ऑर्गन आले ते सगळे तिकडून आलेले आहेत. इथे आपल्या मुंबईमध्ये एसरोज अँड सन्स म्हणून त्यांचा इम्पोर्टर होता.
अच्छा. म्हणजे आता काही मुंबईतले ऑर्गन जुने ऑर्गन आहेत त्याच्यावर एसरोज असं लिहिलेलं दिसतं, तर ते इम्पोर्टर होते तिथल्या ऑर्गनचे, ते यायचे ST कडनंच ऑर्गन यायचे बरं. भारतामध्ये. तर अशा तऱ्हेने ऑर्गन साधारण 100-125 वर्ष या सांगीतिक दुनियेवर ऑर्गनने भरपूर राज्य केलेलं आहे. मैत्र से हे ताल सुरांचे. तुम्ही मगाशी म्हणाल की देवरुखला तुम्ही गेलात आणि पहिल्यांदा तुम्ही ऑर्गन हे वाद्य समोर असं पाहिलं, पण संगीत नाटकामध्ये आपला ऑर्गन, ज्याला आपण संगीत नाटकाचा प्राण म्हणतो, म्हणजे पेटी चालत नाही, ऑर्गनच हवा असतो, तर संगीत नाटकामध्ये हा ऑर्गन कधीपासून यायला सुरुवात झाली, अशी काही नोंद आहे कुठे? नोंद नाही, पण साधारण 1920-30च्या आसपास संगीत रंगभूमीवर आपल्या ऑर्गनचं सुरुवात झाली वापरायला. कारण ऑर्गन शेवटपर्यंत कुठेही पहिल्या रांगेपासून शेवटच्या रांगेपर्यंत कुठेही त्रासदायक आवाज नाही, पायपिटीची लाऊड वाजते जास्त, आणि शेवटी ऐकायला जाईल असं नाही, पण हे मेलोडियस वाद्य चांगलं आहे, स्वर चांगला मिळतो, भारदस्त स्वर मिळतो, आणि नादमाधुर्य त्याचा आहेच याच्यामध्ये व्हॅक्यूम असल्यामुळे. ऑर्गनचा वापर 1920 ते 30 या काळखंडात सुरुवात झाली. आता तुम्ही पटकन म्हणालात की पायपेटी आणि ऑर्गन, म्हणजे दिसायला चित्र काढलं तर साधारण तसंच जाईल, तर असा काही बेसिक फरक सांगता येईल का? बेसिक फरक म्हणजे हातपेटी आपण जी वापरतो त्याचंच मोठं व्हर्जन 2 हातांनी वाजवण्यासाठी म्हणजे पायपेटी, की ज्याच्यामध्ये आपण भात्या मारल्यानंतर हवा आत येते, आत स्टोअर होते, बटन दाबलं की हवा बाहेर निघून जाते. हे हार्मोनियम ही प्रेशर या प्रिन्सिपलवर असते, आणि ऑर्गन हा 100% व्हॅक्यूमवर असतो, हवा आत ओढली जाते आणि साऊंड जनरेट होतो. अच्छा. आपण की दाबल्यानंतर बाहेरची हवा आत जाताना आवाज तयार होतो, हा त्यातला मुख्य फरक आहे. तेव्हा स्वरनिर्मिती होते खरी या वाद्यात. बरोबर आहे. तर हवा आत जाते तेव्हा ऑर्गन, म्हणून ऑर्गन आणि पेटीमध्ये अगदी जमीन आसमानाचा फरक म्हटलं असं. एक शिटी बाहेर हवा मारून फुंकणे आणि आत ओढून वाजणे, हा जो फरक आहे तोच फरक ऑर्गन आणि पेटीमध्ये आहे. अच्छा. आणि आवाजात, म्हणजे आवाजाची काय म्हणूया आपण त्याला, मोठा आवाज, लहान आवाज, याच्यात सुद्धा ऑर्गनच्या आवाजाला एक गोलाई आहे, तशी पेटीच्या आवाजाला नसते असं? बरोबर आहे. असं काही सांगता येईल? ह्याच्यामध्ये येत नाहीत हायस्ट फ्रिक्वेन्सी, त्यामुळे एक वेगळी गोळी असते, स्वरांची क्वालिटी पण वेगळी असते. त्यानंतर टोन, ऑर्गनचा टोन जनरेट करणं ही एक त्यातली मोठी गोष्ट असते. नाहीतर ऑर्गन बनवणारे आपल्याकडे भारतात प्रयत्न झाले नाही असं नाही म्हणणं माझं, प्रयत्न लोकांनी केले नाही, पण त्यातनं ऑर्गनचा टोन, ऑर्गनचा आवाज येणं अपेक्षित आहे, तो आलेला नाही त्या वाद्यातनं. आत्ता तो आपला नाट्यसंगीताचा विषय झाला, म्हणजे तुम्ही नाटक बघायला गेलात तर एखादं नाट्यसंगीत झलक किंवा काय तुमच्या आज तुम्ही काय जे ठरवलं असेल ते वाजवून दाखवा, किंवा अजिंक्य, वेदश्री कोणालाही म्हणायला सांगा. एक वाजवतो आधी. चालेल ना? जरूर. क्या बात आहे. तुम्ही कॅसेट ऐकून शिकायला सुरुवात केली असं म्हणालात. तुम्ही छोटा गंधर्वांचं हे गाणं किमान 500 वेळा ऐकलं असेल असं मला वाटतंय. त्यामुळे तसंच ते तुमचं सगळं त्या शैलीने वाजवलं जात आहे.
मला असं विचारायचं की पेटी वाजवताना आणि ऑर्गन वाजवताना आपला वादनातला काही असा बदल होतो का, म्हणजे प्रेशरचा, हां प्रेशरचा कीबोर्डवर जे प्रेशर द्यावं लागतं आपल्याला, तर त्याच्यात काही बदल होतो का? हा नक्की बदल होतो. पेटी वाजवताना आणि ऑर्गन वाजवताना हे ऑर्गनवर मी गोविंदरावांची मुलाखत मी ऐकली आहे. हां तर आपले पण गुरु आहेत ते, त्यामुळे ऑर्गनवर शब्द वाजले पाहिजे. बोरकर गुरुजी मला सांगायचे, कानडे गुरुजी तेच सांगतात. तर सगळ्यांचा ऑर्गनवर शब्द वाजले पाहिजेत. त्यामुळे ऑर्गन वाजवण्याची पद्धत आणि पेटीची पद्धत नक्की फरक आहे. आणि त्याच्यासाठी असा वेगळा काही सराव करावा लागतो? हां सराव नक्कीच करावा लागतो. म्हणजे ऱ्हस्व दीर्घ वाजवायचा असेल किंवा आपण म्हणतो ना श्वास एखाद्याला कमी लागतो किंवा किती घ्यायचा श्वास, तसं भात्याचं काही तंत्र हां आहे? भाताचं नंतर नक्की आवाज एक त्याचा मिनिमम लेवल त्याची ऑर्गनमध्ये व्हॅक्यूम तयार झाली पाहिजे. त्यानंतरच तुम्ही ऑर्गनवर हात सुरुवात वाजायला करायला पाहिजे. त्याची मिनिमम लेवल एक 50 mm, म्हणजे आमच्या टेक्निकल भाषेत 50 mm व्हॅक्यूम त्याला क्रिएट झाली पाहिजे. त्याशिवाय तुम्ही ऑर्गन वाजवायला सुरुवात करायची नाही. बरोबर. हां त्याशिवाय ते सगळे स्वर त्याला मिनिमम व्हॅक्यूम त्याला असल्याशिवाय त्या एका फ्रिक्वेन्सीमध्ये वाजणार नाहीत, नाही तर मिस्टून ऐकायला येऊ शकतात. आता थोडा तांत्रिक प्रश्न असा विचारतो. मगाशी तुम्ही म्हणाल की खूप मोठे ऑर्गन होते, म्हणजे भाता ह्याच्यासाठी दुसऱ्या खोलीत कोणतरी बसायचं, तर हा जो आकार कमी झाला ती गरज म्हणून ते आकार कमी होत गेले की ते सोयीचं आहे म्हणून कमी होत गेले, की संशोधनच इतकं झालं की एवढ्या मोठ्या ऑर्गनचा परिणाम जो साधला जायचा आकारामुळे तेवढाच परिणाम या इतक्या छोट्या आकारामुळे सुद्धा साधला जातो? आता उत्क्रांती ही प्रत्येक वाद्यात होत गेलेली आहे, तशीच ऑर्गनमध्ये गेली. सुरुवातीला मोठ्या मगाशी वर्णन केल्याप्रमाणे मोठे ऑर्गन होते. त्याच्यानंतर जशी जशी गरज वाढत चालली आणि हे ऑर्गन हे वाद्य सुरुवातीला फक्त चर्चमध्ये वाजवलं जायचं, त्याच्यानंतर ते लोकांच्या घरात जायला लागलं. पण घरात झाल्यानंतर सुद्धा प्रोग्राममध्ये पण ते न्यायला लागायची वेळ जेव्हा आली तेव्हा मग, आणि त्या काळात साधारण 1915 ते 20चं पहिलं महायुद्ध झालं आणि तेव्हा सैनिकांना सुद्धा एक 1900 पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध ही दोन महायुद्ध एक लहान फोल्डिंग ऑर्गन होण्यासाठी कारणीभूत झाली. म्हणजे त्यामुळे सैनिकांना पण तिथे प्रेयर करण्यासाठी किंवा त्यांना एक मानसिक हे बळ मिळण्यासाठी सांगीतिक कार्यक्रम व्हायचे, त्याच्यासाठी ऑर्गन हे इन्स्ट्रुमेंट घेऊन जायला लागलं. त्यामुळे ते फोल्डिंग ही सिस्टीम तिथून सुरुवात झाली. हँडी पाहिजे, पटकन नेता आलं पाहिजे ते. तर त्यामुळे तो एक प्रवास सुरू झाला. त्यामुळे आतापर्यंत पहिल्यांदा 5 ऑक्टोबरचे ऑर्गन साधारण असायचे, 5 सप्तकचे ऑर्गन असायचे, नंतर 4 वर आलं काम. आणि आता 50-60 किलोपासून ते एक 40-1 किलोपर्यंत ऑर्गन असायचे पूर्वी. पण आता आम्ही तो 18 किलो आले, तर त्यानंतर त्याच्याहून छोटा हा 14 किलोचा ऑर्गन आणि टोनल क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही. हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचा विषय. तर असे इतकं 14 किलोपर्यंत एक माणूस ऑर्गन घेऊन जाऊ शकतो, इतकं आपण त्याच्यात रिसर्च करून या दृष्टीने आता अगदी मुख्य प्रश्न विचारतो की तुम्ही ऑर्गन निर्मितीकडे कसे काय वळलात? ऑर्गन निर्मिती 2002 सर्वसाधारण हार्मोनियम मेकर्स असतात सगळीकडे आहेत जगभरात, पण ऑर्गन वादक निर्माते कमी आहेत, तर तुम्ही ऑर्गन निर्मितीकडे कसे काय वळलात? 2002 साली मी जे पहिल्यांदा ऑर्गन बघितला, तर त्या दिवशी आवाज ऐकल्यानंतर मी ऑर्गन मिळवण्यासाठी असे मुंबईपासून पुण्यापासून असं म्युझिकल दुकानं जे आहेत तिथे विचारायला जायचो ऑर्गन मिळतो का वगैरे असं अगदी. पण तेव्हा असं समजलं की एक वर्षभर त्याच्यावर हे केल्यानंतर अभ्यास केल्यानंतर समजलं की ऑर्गन हे वाद्य भारतात बनत नाही. जुने जे ऑर्गन आहेत तेच एकमेकात सर्क्युलेट होत आहेत आणि नवीन ऑर्गन मिळत नाही. आणि कारण का, तर ह्यातला रेडबोर्ड नावाचा जो पार्ट आहे तो भारतात बनवत कोण नाही आणि त्यातले रीड्स हे आपल्याकडे इथे मिळत नाही. असा सगळा एकंदरीत ह्या गोष्टीसाठी 5-6 वर्षे गेली. 5 वर्षानंतर मला एका जुन्या ऑर्गनचा रेडबोर्ड मिळाला. अच्छा. 2006 साली. तो अतिशय नादुरुस्त अवस्थेत तुटलेला वगैरे होता, पण तो आमचे नेरक्यातले वामन मिस्त्री म्हणून होते, त्यांच्या सहाय्य घेऊन तर तो ऑर्गन आम्ही 5 ऑक्टोबरचा बनवला. 2010 साली बोरकर गुरुजी तो ऑर्गन बघायला मुद्दाम आले होते घरी. इतका ऑर्गन सुंदर झाला होता तो. 5 ऑक्टोबर 3 लाईनचा 5 ऑक्टोबर भारदस्त ऑर्गन, एक 60 किलो वजन. पण तो ऑर्गन झाला. तो ऑर्गन झाल्यानंतर तोपर्यंत तो ऑर्गनचा रेडबोर्ड ओरिजिनलच होता, तो काय आम्ही केलेला नाही, फक्त कीबोर्ड आणि भाते असंच करायला लागलं त्याचं. तो ऑर्गन वाजायला लागला आणि 2010 साली आमच्या गावात इंटरनेटचा शिरकाव झाला. अच्छा. आणि इंटरनेटचं आल्यानंतर मग जग ताब्यात आलं तुमच्या. जग ताब्यात असे जोडले गेलो आम्ही जगाशी. जोडले गेलो. आणि त्यानंतर मग आम्ही सर्च करता करता आम्ही ही आवड तर होतीच आणि माझ्या मनात एक अशक्य कुठची गोष्ट चॅलेंज स्वीकारायला मला आवडतं. त्यामुळे म्हटलं 200 वर्षापूर्वी जर ही गोष्ट झालेली आहे तर ती आता या काळात अजून चांगली व्हायला पाहिजे. आता टेक्नॉलॉजी एवढी वाढली आहे, चांगली झाली आहे. या दृष्टीने मी ते 2010-11 सालीनंतर मी ते रीड्स आधीपर्यंत अवेलेबल करायचं, मग लाकडाचा रिसर्च यायचा, लाकडाचा रेझोनन्स प्रत्येक वेगळा असतो, मग हे सगळे एक एक अभ्यास करायला लागलो या गोष्टीचा.
आणि मग रीड ऑर्गन सोसायटीच्या वेबसाईटवर भरपूर ह्याची माहिती उपलब्ध आहेत किंवा भरपूर नेड फोनिक्स म्हणून तिकडचा एक शास्त्रज्ञ अमेरिकेतला आहे, याचं वय आता जवळ 80-82 वर्ष वगैरे आहे. अच्छा. तर असे लोकांचे आर्टिकल वगैरे वाचून ऑर्गनचे रीड्स यातले जे आहेत ते अमेरिकेत बनलेले आहेत. बरं. आणि तिकडे ऑर्गन जे आता भंगारात काढले जातात किंवा बाद होतात, हां. तर त्यातले रीड्स जमा करून मी इकडे मिळवायचा प्रयत्न करायला लागलो. तो 2013 पर्यंत प्रयत्न चालू होता. 2013 पर्यंत एक 50 ऑर्गनचे रीड्स जमवल्यानंतर आता आपण ह्याचं ऑर्गन बनवण्यासाठी आपण जे काय करायचं आहे त्या दृष्टीने प्रयत्न सुरू करायला लागलो. आणि थोडी तंत्रज्ञानाची ह्या इलेक्ट्रिकल फील्डमुळे असल्यामुळे आणि माझी मित्रमंडळी बरीचशी मेकॅनिकल इंजिनिअरिंग अशी टूलिंग डिझाईन अशी असल्यामुळे ऑर्गन बनवण्यासाठी काय काय करायला लागेल, कुठच्या स्टेप म्हणून जायला लागेल, हे एक त्याचा प्रवास सुरू झाला. त्याच्या ह्यातला जो महत्त्वाचा पार्ट आहे रीडबोर्ड, हा हातानं बनवणं शक्य नाही आणि म्हणून मिलिंग मशीन घेणं पण तेव्हा शक्य नव्हतं विषय. म्हणजे 4-5 लाख रुपये टाकण्यानं ते कितपत सक्सेस होईल, काय त्याचा आउटपुट मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी शक्य नसल्यामुळे ते मिलिंग मशीन पण आम्ही बनवलं होतं लाकडामध्येच. आणि पहिले 5 ऑर्गन त्याच्यावर आम्ही बनवले. ते मशीन पण आम्ही बनवलं होतं. आणि 5 ऑर्गन बनल्यानंतर मग मेड इन इंग्लंड ब्रिजपोर्टचं मशीन आम्ही घेतलं. मग कारखाना 2014 साली 8 एप्रिल 2014 साली पंडित विश्वनाथ कानडे यांच्या हस्ते उद्घाटन करून ऑर्गन मॅन्युफॅक्चरिंग सुरुवात झाली. आडिवऱ्याला. अच्छा. कोकणात. हां, कोकणात. बरोबर. मैत्राचे हे ताल सुरांचे. Greetings, my name is David Estes, and I have my company Ragamala Harmoniums. As you can see here, I designed these and have them made in India to my specifications. And when I was in India 2 years ago, at the end of 2015, I met the gentleman Umashankar Baladate, who is making American reed organs, American style reed organs, that work on the suction air system with the reeds that go into cells. He did go on to be featured in the Reed Organ Society Quarterly. A whole article was run on him, given he is probably the only one in the world that is making these currently of that quality. And when I did visit his workshop with my business partner, and we were very impressed to his meticulous attention to detail. And these have been long out of production since the 1950s. And so it was amazing to see somebody resurrect this art form to create these amazing instruments. मगाशी तुम्ही बोलताना असा एक म्हणजे धातुशास्त्र असं तुम्ही म्हणालात, तर कुठल्या धातूपासून बनलेले असतात रीड्स? आता तुम्ही जे 4-5 वेळा उल्लेख झाला ते कुठल्या धातूपासून बनलेले असतात? धातू म्हणजे ब्रासचं अलॉय आहे आणि त्याच्यामध्ये 12 ते 13 प्रकारचे कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये आहेत. आणि ते त्याचं टेम्पर जे आहे, आता 100-200 वर्ष झाली तरी ते जसे तसे परत वाजतायत. म्हणजे आपल्याकडचं म्हणजे हार्मोनियमचे स्वरसुद्धा एवढ्या क्वालिटीचं नाही आहेत, नक्की सांगतो, जबाबदारीने बोलतो मी अगदी, की ते ट्युनिंग त्याचं राहत नाही, सूर मोडतात, त्याची टंग असते ती ब्रेक होते असं. पण हे 200 वर्ष होऊन सुद्धा जसे तसे वाजतात. आणि आतापर्यंत जवळपास 10 वर्ष ऑर्गन मॅन्युफॅक्चरिंग झाली माझी, सुरुवात आली. आणि जवळपास 125 ऑर्गन आतापर्यंत बनवून झालेत. हां, क्या बात आहे. तर असा कुठे प्रॉब्लेम आत्तापर्यंत आलेला नाही की स्वर मोडला, ट्युनिंग मिसट्यून भरपूर होतोय, कायम सारखाच होतोय. जवळपास 125 ऑर्गनमध्ये एकही केस अशी नाही की केसचा प्रॉब्लेम आला असा. म्हणजे इतकं धातुशास्त्र तेव्हाचं प्रगल्भ आणि पुढे गेलेलं होतं. तर ते रीड्स बनवण्यासाठी आमचा पण एक प्रयत्न चालू आहे. त्याच्यासाठी डेव्हिड इस्टीज नावाचा माणूस 2015 साली माझ्याकडे येऊन गेला. अच्छा. हां, आणि 2015 साली माझ्याकडे आल्यानंतर त्याने रीड ऑर्गन सोसायटीकडे असं भारतात एक माणूस अमेरिकन स्टाईल रीड ऑर्गन बनवतोय. मग त्या रीड ऑर्गन सोसायटीच्या एडिटरने माझ्याशी संपर्क साधून सगळी माहिती घेऊन तिकडे एक आर्टिकल प्रसिद्ध केलं अमेरिकेमध्ये. आणि तिथले नेड फोनिक्स म्हणून जे शास्त्रज्ञ होते ते त्यांनी 1980 साली ही जी इस्टी ऑर्गन कंपनी 1950ला बंद पडली, तर तिथल्या एका फोरमन कंपनीचा फोरमन इन्चार्ज असतो त्याच्याशी वैयक्तिक माउथ टू माउथ जाऊन माहिती गोळा केलेली होती रीड्स मॅन्युफॅक्चरिंगसाठी आणि त्याचं टेम्पर कसं करतात, काय करतात. तर त्यासाठी तो माणूस स्वतः जाऊन भेटला. त्याने जी माहिती कलेक्ट केली नव्हती ती मला एक मस्तपैकी 4 पाने मेल करून त्याने सगळी माहिती मला पाठवली नाही. आणि आम्ही पण ज्या वाटेवर होतो त्या तीच माहिती सगळी ती आलेली आहे. हां, म्हणजे आमचा जाण्याचा मार्ग दोघांचा एकच होता. सर्टिफाईड झालं थोडक्यात. सर्टिफाईड झालं की एवढा मोठा माणूस सांगतोय की आपण जे जात होतो ज्या मार्गाने
तो मार्ग आपला नक्की बरोबर आहे. तर बघूया ते कसं आहे होतं पुढे रीड्स निर्मिती. या रीड्सच्या बाबतीत अजून एक प्रश्न विचारायचा आहे की हल्ली आम्ही असं ऐकतो की तबला म्हणजे प्रसादजी जास्ती चांगलं सांगू शकतील की हल्ली फायबरचा काहीतरी तबला काय पुडी म्हणतात तुम्ही ती तसं याच्यात काही असं संशोधन झालंय का की आता ते कसलं जे धातू असेल ते आता ते न वापरता दुसरं काहीतरी जे वजनाला कमी असेल किंवा जे आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंगला सोपं जाईल असं काही संशोधन झालंय आतापर्यंत? अजून तरी नाही झालेलं आहे. पण ब्रास कसं शेवटी साऊंड जनरेशनचा विषय तिथे, त्यामुळे त्याच्यामध्ये धातूचं जे मिक्सर असतं त्याच्यावर त्याचा आवाजाचा नादमाधुर्य अवलंबून असतं. त्यामुळे आता तरी सध्या धातू पट्ट्याच आपण पेटीमध्ये किंवा ऑर्गन वाजवले जातात. तर हा एक विषय आहे. त्यानंतर लाकडाचा विषय. तत्पूर्वी जरा अजिंक्यकडनं एक नाट्यसंगीत ऐकूया का? आणि म्हणजे मला त्या लाकडाविषयी खूप विचारायचंय, तो मुद्दा अर्धवट व्हायला नको म्हणून. कुठलंही एखादं नाट्यपद. नारायणा रमा रमणा 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 मधुसूदना मनमोहना मधुसूदना मनमोहना मधुसूदना रे मनमोहना मधुसूदना रे मनमोहना मधुसूदना मनमोहना करुणाघना रे नारायणा रमा रमणा नारायणा रमा रमणा मधुसूदना मनमोहना मधुसूदना मनमोहना मधुसूदना मनमोहना करुणाघना रे नारायणा रमा रमणा नारायणा रमा रमणा नारायणा बलसागर गोविंदा बलसागर गोविंदा बलसागर गोविंदा बलसागर गोविंदा बलसागर गोविंदा रे धावता श्रीहरी झडकरी बलसागर गोविंदा तुझी आचरणी सादर वंदन तुझी आचरणी सादर वंदन तुझी आचरणी सादर वंदन करितो परमानंदा करितो परमानंदा दे प्रसादा व्यंकटेशा दे प्रसादा व्यंकटेशा जगताच्या आनंदा रे नारायणा रमा रमणा नारायणा नारायणा नारायणा. वा अजिंक्य, फार छान. आत्ता तुम्ही लाकूड वगैरे विषय सुरू केला होतात आणि मी मध्येच तुम्हाला कट केलं. मला असं विचारायचं की मगाशी म्हणताना तुम्ही की 60 किलो वजन होतं, त्याचं तुम्ही आता 14 किलोवर आणून ठेवलेलं आहे. तर लाकूड बदललं म्हणजे त्या काळी कुठलं वेगळं लाकूड वापरलं त्याचं जे जास्ती वजनदार होतं असं काही आहे? लाकूड म्हणजे साऊंड जनरेशनसाठी रीडबोर्डसाठी जे लाकूड लागतं
ते जर्मन स्प्रूस, पाईन वूड ह्या कॅटेगरीत लागतं. तर ते आम्ही लाकूड तेच ठेवलेलं नक्की आहे. बॉडीसाठी लागणारं, फ्रेमसाठी लागणारं लाकूड वगैरे असतं. ह्याचे सगळे साईज कमी करून, रीडबोर्ड साईज कमी करून, कीबोर्डची लांबी, या सगळ्या गोष्टीचा कीबोर्डला सो लाकूड ते स्प्रूस लाकूडच लागतं. त्याशिवाय ते प्रेशरने हाताला जो फील यायला पाहिजे तो येत नाही. तर अशा म्हणजे बॉडीचं लाकूड आम्ही एक कमी करून त्याला एक चांगलं रूप देण्याचा पण प्रयत्न केलेला आहे. पूर्वीचे ऑर्गन असे स्टेजवर टेबल ठेवल्यावर दिसायचे, तर तो एक त्याच्यावर थोडाफार अभ्यास करून दिसायला पण चांगलं कसं दिसेल हा एक विचार त्यात करताना केलेला आहे. आणि मला असं सांगा, म्हणजे हा झाला वजनाचा मुद्दा झाला किंवा तुम्ही लाकूड बदललं तो एक मुद्दा झाला, पण ॲक्च्युली ह्याचं म्हणजे ट्युनिंग ज्याला म्हणतो तर त्याचं तुम्ही कुठे शास्त्रोक्त शिक्षण घेतलं? शास्त्रोक्त शिक्षण पुस्तकं वाचलेली आहेत त्याच्यासाठी. अमेरिकेत मी रीड ऑर्गन सोसायटीकडून जी पाठवलेली पुस्तकं वगैरे आहेत ती वाचलेली आहेत. कारण ट्युनिंग करायला सुद्धा ट्युनिंग ऑर्गनचा टोन, ट्युनिंग आणि व्हॉल्यूम या 3 गोष्टी एकमेकावर अवलंबून आहेत. या तिन्ही गोष्टींचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि त्याशिवाय तो ऑर्गन तुम्हाला एका फ्रिक्वेन्सीने चांगला वाजला जाईल. तुम्हाला जो फाईनपणा म्हणतो ऑर्गन आवाजामध्ये, त्याचा टोन पहिल्यांदा जनरेट व्यवस्थित झाला पाहिजे. कारण त्याच्या टंगला एक शेप दिलेला असतो, एरोडायनामिक शेप दिलेला असतो. तर तो शेप मेंटेन करणं आवश्यक असते. जुने ऑर्गन जे आमच्याकडे रिपेअरला येतात ते ट्युनिंग करताना किंवा त्याचं अपूर्ण ज्ञान असल्यामुळे त्याचा शेप वगैरे बिघडलेला असतो. त्यामुळे तो मग एखादा ऑर्गनचा सूर ऑर्गनमध्ये टाकलेला असतो म्हणजे वाजतो पेटीसारखा. मग त्याला तो शेप परत देणे, त्याचा व्हॉल्यूम, त्याचं जे टंगचं अंतर आहे त्याच्यावरचं व्हॉल्यूम, त्याच्यानंतर फायनल ट्युनिंग. आणि ते ट्युनिंग करताना सुद्धा आम्ही एकाच इक्वल व्हॅक्यूम प्रेशरवर तो ट्यून करतो. त्यामुळे तो स्टार्ट टू एंड एकाच व्हॅक्यूम लेवलला ट्यून केल्यामुळे ह्युमन एरर जो म्हणतो आपण, मी आता असं ऑर्गन ट्यून करायला बसलो, मी आत्ता आत्ता मानसिकता जी आहे ती 15 मिनिटात नसेल असं नाही. ते यंत्र त्याच्यासाठी एक व्हॅक्यूम मीटर लावलेला असतो. त्यामुळे प्रमाण पाहिजे, प्रमाण पाहिजे त्याला, स्टार्ट टू एंड व्हॅक्यूम. त्या म्हणून ते ऑर्गन जास्त सुरेल वाटतात. आम्ही असं ऐकतो की पेटी ही काय गंधार ट्यून पेटी आहे, तसं ऑर्गन मध्ये काही असं नाही, हे इक्विटेम्पर्डच ट्युनिंग असतं. समान 12 स्वरात विभागणी केली त्याची केलेली आहे. त्यामुळे ऑर्गन गंधार ट्यून, टेम्पर ट्युनिंगच म्हणतो आपण याला. कारण हे वाद्य बऱ्याच ठिकाणी वाजवलं जातं, बऱ्याच लोकांवर वाजवलं जातं. त्यामुळे असं एका ठराविक माणसासाठी किंवा ठराविक स्केलसाठी वापरलं जात नाही. नाट्यसंगीत, अभंग अशा विविध ठिकाणी वापरलं जातं, संगीत नाटकांना वापरलं जातं. तर त्यामुळे प्रत्येक स्केलमध्ये ते वाजवलं जातं. त्यामुळे ते टेम्पर ट्युनिंगमुळे. तुम्ही आता स्केल हा म्हणजे शब्द उच्चारलात म्हणून मला असं विचारायचं आहे की सगळे ऑर्गन वादक काही गोविंदराव पटवर्धन नसतात, बरोबर, नक्की, विष्णू किंवा आपले तुळशीदास बोरकर नसतात, विष्णुपंत वष्ट नसतात, विश्वनाथ कानेरे नसतात, बाळदाते नसतात, आदित्य योग नसतात, की 12च्या 12 पट्ट्या कुठल्याही काही सांगितलं तरी आम्ही लगेच वाजवायला सुरुवात करतो. मग अलीकडे आपल्याकडे स्केल चेंजर पेटी आलेली आहे, म्हणजे या पट्टीत जमत नाही, मग ते काय एक काय टेक्निकल एक सूर वर खाली करा. तर तसं ऑर्गनमध्ये आपण एक अर्धा स्वर खाली आणि अर्धा वरती, म्हणजे पांढरी दोनचा तुम्ही काळी एक करू शकता किंवा काळी दोन करू शकता, एवढी आपण सोयी त्यात ठेवलेली आहे. हे आता या ऑर्गनला या ऑर्गनला आहे ना. आता हा स्टँडर्ड आहे. स्वर तोच आपला अर्धा स्वर चढला. हा एक हे एक इन्व्हेन्शन, ते सहज युजर फ्रेंडली झालं पाहिजे. आणि हार्मोनियमला कसं स्केल चेंजरचा कीबोर्डचा बाउन्स येतो, तो ऑर्गनमध्ये येत नाही, येणारच नाही. तो फील तुम्हाला तो जसा आहे तसा, त्यामुळे त्याचा वाजवण्यामध्ये काय इफेक्ट त्याचा होईल असं नाही आहे. ऑर्गन वाजवताना जो पेटी, स्केल चेंजर पेटी आणि नॉर्मल आपली पेटी, याच्यामध्ये जो वाजवणारा एक प्रॉब्लेम होतो की ताण हाताला जाताना ते मागचा बाउन्स येतो कीबोर्डला, स्केल चेंजर कपलरला. तसं ह्याला काही येण्याचा प्रश्न नाही. अर्धा स्वर खाली आणि वरती करू शकतो. पांढरी सहाला तुम्ही काळी 4 काळी 5 करू शकता, पांढरी 2ला काळी 1 काळी 2 करू शकतो. आणि एवढंच नाटकासाठी किंवा प्रोग्राम वाजवण्यासाठी सफिशियंट आहे. ही वादकांची खरं तर सोय झालेली आहे की सगळ्या 12 पट्ट्यांमध्ये हात तयार करायची गरज नाहीये. सर्वसाधारण ज्या पट्ट्या आहेत, काळी 1 2 3 4 आणि एक पांढरी 4 किंवा अशा, त्याच्यात हात तयार झाला की अर्धा स्वर एक वर खाली कुठेही होऊ शकतो. आता तुम्ही असं म्हणालात की ऑर्गन म्हणजे नाट्यसंगीताला वापरला जातो, अभंगाला वापरला जातो. जशी पेटी आपल्याला सगळीकडे दिसते, म्हणजे कव्वालीमध्ये सुद्धा पेटी आपल्याला दिसते, उत्तर हिंदुस्थानी संगीतात सुद्धा पेटी दिसते, कर्नाटक संगीतात तेवढी दिसत नाही, म्हणजे ते वाद्य तिथे नाहीये. तर ऑर्गनचं असं काय तुम्ही खासियत अशी सांगू शकता का की नाट्यसंगीताला वाजलाय ऑर्गन, हा अभंगाला वाजलाय, ठुमरीसाठी वाजलाय, असं काही असं सांगू शकता? किंवा संगीत नाटकात सगळे प्रकार असतात आपल्या? संगीत नाटकात सगळ्या प्रकारचं वाजलेले ऑर्गन आहे. तर मी एक वेदश्रीजींना विनंती करतो की एक त्यांनी नक्की
मग वेगळ्या बाजातलं कुठलं तरी गाणं घ्या जे अगदी बंदिशी सारखं नसेल, हा. असा वेगळा बाज कुठला असेल, अभंग नसेल, असं कुठलं तरी हे गाणं. बंध रेशमाचे या नाटकातलं का धरिला परदेस. जरूर. अरे अगदी वा वा. क्या बात. जरूर 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 जरूर. परदेस सजना आ का धरिला परदेस सजना का धरिला परदेस सजना का धरिला परदेस परदेस सजना का धरिला परदेस सजना का धरिला परदेस सजना का धरिला परदेस. श्रावण वैरी परसे झिरमिर श्रावण वैरी परसे झिरमिर श्रावण वैरी परसे झिरमिर श्रावण वैरी परसे झिरमिर परसे झिरमिर परसे झिरमिर श्रावण वैरी परसे झिरमिर श्रावण वैरी श्रावण वैरी श्रावण वैरी परसे झिरमिर श्रावण वैरी परसे झिरमिर चैन पडे ना जीवा क्षणभर चैन पडे ना जीवा क्षणभर चैन पडे ना जीवा क्षणभर जाऊ कोठे जाऊ कोठे जाऊ कोठे जाऊ कोठे राहू कैशी जाऊ कोठे राहू कैशी घेऊ जोगिण वेश का धरिला परदेस सजना 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 का धरिला परदेस. रंग नवरला गाली ओठी रंग नवरला रंग नवरला रंग नवरला गाली ओठी रंग नवरला गाली ओठी रंग नवरला रंग नवरला गाली ओठी ढळती आसू काजळ काठी
मोती आसू काजळ काठी शृंगाराचा साज उतरला शृंगाराचा 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 साज उतरला मुक्त विखुरले केस काधरिला परदेस सजना 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 काधरिला 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 परदेस वाह, क्या बात है. मैत्र से है ताल सुरांचे. मैंने YouTube पर उमाशंकर जी का वीडियो देखा और उसके बाद उन्हें कांटेक्ट किया. उन्होंने फिर मेरे लिए ख़ास तौर से मेरे लिए एक ऑर्गन डिज़ाइन किया जो कि पूरा इंडियन मेक ऑर्गन है. उनकी फैक्ट्री में बना है, उनकी वर्कशॉप में बना है. और जब वो मेरे पास आया ऑर्गन वो लेके आए और मैंने पहली बार उसकी टोन सुनी तो मैं अचरज में था. इतनी खूबसूरत टोन, इतनी बढ़िया मेक, ट्यूनिंग, टोन, एवरीथिंग इज ब्युटिफुल. दातेसाहेब, असं सांगा की तुम्ही पहिला ऑर्गन जेव्हा मॅन्युफॅक्चर केला तो क्युरिओसिटी म्हणून केला की काही ऑर्डर होती म्हणून केला? नाही, क्युरिओसिटी म्हणून होता की चॅलेंज घेणं मला आवडतं, त्यामुळे अशक्य कुठची गोष्ट नाही आणि ते करण्यासाठी प्रयत्न करून तो आम्ही ऑर्गन बनवला पहिला. आणि त्याला किती दिवस लागले? पहिला ऑर्गन मला साधारण 3-1 महिन्याचा कालावधी लागला. कारण त्यातल्या कुठचीच गोष्ट बाजारात विकत मिळत नाही. म्हणजे रीडबोर्ड करण्यासाठी टूलिंग डिझाईन करणं, टूल डिझाईन करणं किंवा लाकडाची अवेलेबिलिटी मिळवणं. लाकूड हे पण सीझन केलेलं लाकूड लागतं, तसं ते बाजारात तयार मिळत नाही कुठे. किंवा त्याच्यासाठी एक मार्केट शोधणं, आपली कुठची वस्तू कुठे मिळेल, हे काय असे रेडीमेड बाजारपेठ नाही आहे, ती आपण 4 ठिकाणी फिरून शोधून मगच उपलब्ध करायला लागते. त्यामुळे हा एक प्रवास, एक पहिले 2-3 वर्ष भरपूर त्यात कष्ट करायला लागले म्हटलं तर चालेल. की लाकडापासून बाकी सगळ्या गोष्टी बारीक सारीक याची स्प्रिंग जी आहे, रिटर्निंग स्प्रिंग की दाबल्यानंतर परत वरती येते, ती तार शोधण्यासाठी आम्ही जवळपास 20 ते 22 प्रकारच्या तारांचा वापर करून बघितलेला आहे. अच्छा. आणि शेवटी त्यानंतर जे आम्हाला ठरले, त्यानंतर स्प्रिंग बनवणे, भात्याची आतली स्प्रिंग असते, तर ते बनवणाऱ्या लोकांशी संपर्क साधून त्यांच्याकडनं तशा आपल्याला रिक्वायरमेंटप्रमाणे आपण स्प्रिंग बनवणे, अशा सगळ्या बऱ्याच गोष्टी त्यात. किंवा भात्यामध्ये जे पूर्वीचं लेदरमध्ये भाता बनवला जायचा, जो मुख्य भाता आहे तो रेक्झिनचा मेन रिसिव्हर आहे तो आम्ही त्याच्यावर आता इम्पोर्टेड रेक्झिन वापरतो. अच्छा. अशा भरपूर गोष्टी त्यात आम्ही बदल करत करत इथपर्यंत ऑर्गन. आता व्यवसाय म्हटला की विक्री आली, म्हणजे विक्री झाल्याशिवाय तो व्यवसाय, 125 ऑर्गन तुम्ही विक्री झाली असं म्हणताय. पण पहिला ऑर्गन तुमच्यावर विश्वास ठेवून कोणी घेतला? नाही, ही काय म्हणतात त्याला, पब्लिसिटी किंवा एक हे लोकांपर्यंत, सांगीतिक लोकांपर्यंत बातमी जाण्यासाठी एक मोठं कारण झालं. अमित प्रसाद आहे, प्रसादजींचा मोठे अजून एक बंधू अमित, यांचं माझ्याकडे एकदा फेरी झाली माझ्या घरी की मी ऑर्गन बनवायला सुरुवात केली. असं नुकतंच तेव्हा सुरुवात झाली होती माझी. अच्छा. आणि अमितजी आणि आदित्य हे खास मित्र, तर त्यांनी आदित्यला सांगितलं की असं असं एक दातेव नावाचा माणूस मुलगा आहे, तो एक ऑर्गन बनवायचं का, तुला ऑर्गन हवा आहे तर आपण त्याची भेट तरी कमीत कमी, आवडलं तर पुढचा विषय बोलू, नाही तर सोडून देऊ विषय. म्हणून असेच ते आदित्य एक दिवशी माझ्याकडे आले, नंदर गोगटे आणि आदित्य असे दोघे माझ्याकडे आले होते आणि एक 3-4 तास व्यवस्थित चर्चा झाली. एक ऑर्गन बनवलेला होता, तो त्यांनी वाजून बघितला आणि सांगितलं की मला ऑर्गन एक बनव. त्यानंतर आमची मैत्री सुरुवात झाली आणि त्यांनी त्यांच्या जादूची पेटी हा कार्यक्रम तेव्हा एक जोरात ह्याच्यात चालायचा आणि आनंद गंधर्व एक कार्यक्रम असायचा. तर याच्यामध्ये तो आदित्य माझ्या या रिसर्चबद्दल आणि संशोधनाबद्दल एक 10 मिनिटं त्या कार्यक्रमाचा भाग म्हणूनच बोलायचे. अच्छा. त्यामुळे सांगितलं एवढा मोठा, म्हणजे स्वतः आधी गोविंदरावांकडे शिकलेले आहेत आदित्य आणि एवढा मोठा सांगीतिक वारसा आहे. वडील
22 श्रुती संशोधन, विद्याधरोग, डॉक्टर विद्याधरोग यांचं 22 श्रुती संशोधन. म्हणजे असा एक जबाबदार, आणि त्यात स्वतः आदित्य साऊंड इंजिनियर, एक जबाबदार माणूस जेव्हा एखादा बोलतोय, एखादा सांगतोय, तर त्याच्या शब्दाला किंमत नक्कीच आहे. आणि त्याच्यापासून मग सगळ्या न्यूजपेपर असतील, म्हणजे आपली लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकल सगळे पेपर, मार्मिक, साप्ताहिक, पाक्षिक, त्यानंतर हे मराठी TV चॅनल, तर अशा सगळ्या गोष्टीत अमेरिकेत बातमी छापली गेली, BBC ला एक कव्हर झालं. बरं. तर या सगळ्या गोष्टीचा परिणाम लोकांपर्यंत झाला आणि लोक आपोआप जोडली गेली आणि ऑर्गन संपलं. आजपर्यंत 10 वर्षात गेल्या ऑर्गन बनलं आणि कारखान्यात राहिलं असं झालेलं नाही. कायम वेटिंगवर लोक असतात. अरे वा, क्या बात आहे. आणि असंच राहू दे ही इच्छा. हो, येस. हां, कारण शेवटी जरी आपलं वाद्य नसलं तरी आता हे आपल्या मातीतलं वाद्य झालेलं आहे आणि तो ठेवा आहे आपल्यासाठी. एक आता छोटासा प्रश्न असा विचारायचा आहे की मागणी कितपत आहे आता ऑर्गनला? म्हणजे हे मला मान्य आहे की तो वेटिंगमध्ये असतो, परंतु तुम्ही म्हणालात की कोणी एकीकडे 5 लाख काहीतरी ऑर्गन बनवले जायचे, मग एकदा गप्पा मारून. तर आता याची गरज आणि मागणी, कारण आता संगीत नाटकं एवढी होत नाहीत म्हणजे दुर्दैवाने, किंवा आता ऑर्गन खूप आहेत, त्यामुळे नवीन ऑर्गन हे किती वर्ष चालू राहील असं तुम्हाला वाटतं की ही ऑर्गन निर्मिती आणि त्याला मागणी? नाही, मुळात काय माहितीये, 1950-60ला शेवटचे ऑर्गन बनले होते, ते 2000 अगदी 10, 12, 15 पर्यंत चालले. त्याच्यानंतर आज अजून एक 10 वर्ष ही मध्ये जर हे रिसर्च झाला नसतं, काय झालं नसतं, ऑर्गन अगदी फार हाताच्या बोटावर मोजण्याकडे शिल्लक राहिले असते आणि हे वाद्यच या जगात नाहीसं झालं असतं. अशी एक शक्यता होती. ती एक 2010-13 साली माझ्याकडनं एक छोटासा प्रयत्न झाला आणि हे वाद्य अजूनही पुढचं 100 वर्ष तर नक्की राहणार, 100% राहील. नवीन पिढीमध्ये ऑर्गन वाजवण्याची कला आत्मसात करण्याचं भरपूर, कारण आदित्य वगैरे हे सगळी मोठी मंडळी आहेत की यांच्यामुळे लोकांना प्रेरणा मिळते आणि ते वाद्य घेण्याची पण. सुरुवातीला ऑर्गन मी कारखाना काढला तेव्हा लोकांनी अशी पण काढली, हे ऑर्गन कारखाना काढून असे लोक किती ऑर्गन महाराष्ट्रात आहेत आणि भारतात आहेत की जे ऑर्गन ह्याच्याकडनं घेतली एक कारखाना टाकण्या एवढी. पेटी जनरली सगळीकडे घेतली जाते, वाजवली जाते, पण ऑर्गन असे किती संपणार आहेत. पण असं म्हणता 100 ऑर्गन संपलेत जवळपास. त्यामुळे नवीन पिढीमध्ये उत्सुकता आहे, आवड आहे आणि नवीन वादक निर्माण होत आहेत. म्हणजे चांगली गोष्ट आहे सांगीतिक दृष्टीने. बरोबर, अगदी बरोबर. एक अगदी आता आपल्याला वेळेचं बंधन पाळायचं म्हणून पटकन एक प्रश्न विचारतो. G20 परिषदेमध्ये तुम्ही आता गेला होतात, तिथे काही तुम्ही म्हणजे असं लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन वगैरे दिलं होतं की काय होतं? म्हणजे नाही, G20 परिषदेचे सबमिट जो कार्यक्रम होता की आपण भारत त्याचा यजमान होतो आणि भारत मंडपम या एका मोठ्या विशाल वास्तूमध्ये या कार्यक्रमाची सांगता होती आणि जवळपास G20तले 20 देश, साधारण 80 देशांचे राष्ट्रप्रमुख होते आणि त्यांच्यासाठी म्युझिकल जर्नी ऑफ भारत असा एक कार्यक्रम होता. भारतातली रेअरेस्ट वाद्य होती की त्यांचं तिथे, आणि असे स्पेशल लोक सगळी काढलेली होती की त्यांचा कार्यक्रम त्या पाहुण्यांसाठी होता आणि तो 3 तासाचा कार्यक्रम होता. तर त्याच्यासाठी संगीत नाटक अकादमी दिल्ली यांच्याकडनं मला निमंत्रण आलं होतं. त्याप्रमाणे 10 दिवस मी दिल्लीमध्ये होतो. 10 दिवस तिथले 6-7 दिवस भारत मंडपातूनच रिहर्सल होती आणि अतिशय एक वेगळा अनुभव आयुष्यातला मिळाला असं म्हणू शकतो मी. आणि आता अगदी एक प्रश्न की कोणे एकेकाळी हे वाद्य परदेशातून भारतात आलं, मग त्याची निर्मिती 1950 नंतर थांबली, मग कुठली तरी एक वेळ असते किंवा ते आपण म्हणूया दाते तुम्ही कारणीभूत ठरलात की भारतात हे वाद्य निर्माण व्हायला लागलं. आता असं झालं की भारतातनं हे वाद्य परदेशात, भारतातनं अमेरिकेत जायला लागले, इथे UAE मध्ये 2-3 गेलेले आहेत, इंग्लंडमध्ये 2-3 गेलेले आहेत. प्रवास चालू आहे, भारतातून आडिवले तू अमेरिका. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. असा एक प्रवास सुरू झालेला आहे. तुमच्या पुढच्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि असे उत्तमोत्तम ऑर्गन तुमच्या हातून निर्माण होत आणि अधिक संशोधन होऊ देत यावरती. कारण आज आपण इथपर्यंत आलोय, पुढचं आपल्याला माहिती नाही, कदाचित यामध्ये अजून काहीतरी असं संशोधन होईल की त्याचे पहिले तुम्ही असाल आणि तो आपल्या देशाला अभिमान असेल. तर अशा शुभेच्छा देतो आणि तुम्हाला विनंती करतो कुठल्याही एका रचनेने आजच्या आपल्या भागाची तुम्ही सांगता करावी.
Thank you.